धावती सेवा करायच्या थोडा वेळ लागलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारे सुंदर रामायण ऐकण्यासाठी जे स्टेजच्या समोर बसल्यात त्यांना माझा नमस्कार, जी साईडला बसून ऐकू लागल्यात त्यांना माझं लोटांगण आणि जे घरामध्ये बसून ऐकू लागल्यात त्यांना माझं दंडवत. अशा प्रकारे नाथ बाबा या ठिकाणी वंदन करू लागले. तसं राजा रावणानं सगळ्या कालिनीचे पाय धरले, लोटांगण घातलं आणि तू भवसागराच्या प्रकारचा तरुण जाण्यासाठी माझ्यावर संकट निवारण करण्यासाठी तू तारू म्हणून अशा प्रकारचे मला पैल किनारा ने असं राजा रावण मध्यरात्रीच्या टायमाला कालिनी संग संभाषण करून पुढे काय बोलतो. मग ग्लानी भाकी बहुत पडे चरणावर ही माकुता मज होत असे प्रणावस्था जीवदाता तू होई. शिवदाताच्या बकरी ऐकून माझा प्राण चाललाय. हे काय नाही तू अशा बकरी ऐकून मला जीवाचं असणारा प्राणाचं दान केलं. राजा रावणाची आशा कधी तशा बकरी या ठिकाणी विषयांत झालेल्या राजा रावणाची असणारी इच्छा कधी असणार. एवढा वाचण्याच्या अधीन गेलेला राजा रावण कालिनीच्या पाया पडू लागलेला आहे. बरं उदिकुलाच्या पाया पडावं, राजाने पंजाच्या पडावं का पंजाने राजाच्या, मुलांनी आई वडिलांच्या पडावं का आई वडिलांनी मुलाच्या, गुरुनं शिष्याच्या का शिष्यानं गुरुच्या पाया पडावं लागतंय. पण आमच्या लातूर भागात तर मायबाप मुलाच्या पाया पडू लाग. बाबानो हात धरतो तुम्ही नीट वागा, व्यसन करू नका म्हणून आमच्याकडे मायबाप पडू लागल्या. तुमच्या पिढीला कसं आहे मला काही माहित नाही आणि म्हणून राजा रावण त्या ठिकाणी पाय धरू लागलेला आहे आणि एक मला प्राण जीवदार या ठिकाणी दे अशा प्रकारे बोलण्यानंतर पुढे काय घडलं. आयशा ऐकताची उत्तर दचकला राक्षस हृदय खोचाला तू धर कपट प्रकार भनकले. राजा रावणाच्या मुखाचे शब्द ऐकल्या बरोबर असणारे कालिनीला सारखा होता. त्याच्यामध्ये आमच्याकडे माणसं झाले हो स्वाहून लागले या ठिकाणी. बोलता बोलता त्याला हार्ट अटॅक म्हणू लागले त्या ठिकाणी. पूर्वीचे धक्के वेगळे, आताचे धक्के वेगळे, टेन्शन मध्ये धक्के आताचे. या कलियुगामध्ये टेन्शनचे धक्के आहेत. असो या न्यायाप्रमाणे एवढं बोलल्या बरोबर अशा प्रकारचं असणारं कालिनी मनामध्ये विचार करू लागला. कपट करणं चांगलं नाही. खरंच रामायणाची शपथ होतो बाबत महाराज, रामायणाची शपथ घेतो की लोकांना टोप्या घालतात, लोकांचं खातात, लोकांचं लुबाडतात, लोकांना फसवतात. त्याच्या घरावर नांगर फिरल्याशिवाय राहणार नाही माझ्या मायबापानो. जे कपट करतात त्याच्या तिलपट निघाल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची लेख आहे आणि म्हणून काय मी मनामध्ये विचार करून पुढे काय बोलतो. कपट करिता हिरण कपट सुखंड विखंड केली बापू ते आमचा कोण प्रताप रुद्र रूप जिंका. आणि म्हणून रुद्र रूप अशा प्रकारचं तर आपल्याला रुद्र हनुमंताला जिंकण्यासाठी कपट अशा प्रकारे हिरणे खुशबुनी केलं. हिरणे खुशबूची आतडे आतडे निघाले हो आणि म्हणून कपट चालतं नाही या ठिकाणी. लोकांना फसवणं, लोकांना लुबाडणं, लोकांचा गल्ला हाणणं, लोकांना वेड्यामध्ये काढणं हे चांगलं नाही या ठिकाणी. आणि अशा प्रकारचा राजा रावण मला या ठिकाणी असणाऱ्या धर्माने नीतीने राहिलं एका साधूला अडवायचा आणि त्याचं असणारं कपट करायचं म्हणून मला वाईट या ठिकाणी शिकू लागले. जगामध्ये आज पावला पावलाला शिंदे महाराज खावं प्यावं, मनुष्य जन्मदारावर खावं प्यावं, मजा करावं, आयुष करावं, कशाला माळा घालता म्हणून मला म्हणतात. पण व्यसन सोडून सन्मार्गाला लागा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घाला म्हणून अजून आम्हाला कोणी 70 वर्षामध्ये माझं पदार्पण आहे पण अजून कुणी मला भेटत नाही या ठिकाणी. तशा प्रकारे काही मी मनामध्ये विचार करून पुढे काय बोलतो. कपट साधिने आनंदिने भक्ती व्यापीने शरीर कपट साधिने चंद्रचे रोगेश व्यापीने. आणि विचार पुढे अनेक पुरावे डोळ्यापुढे दिसू लागले. कपट असताना इंद्र देवाने केला हिलेला उपभोग या ठिकाणी घेतलेला आहे. चंद्र देवाने अशा प्रकारे गुरुपत्नीच्या असणारे विषय अशा प्रकारे या ठिकाणी विषयानं अशा प्रकारचा ग्रस्त होऊन अशा प्रकारचा काही वाचना निवडण्यासाठी अशा प्रकारे दुष्टकृत्य केले, वाईट कर्म केल्यामुळे त्यांचे तलपट निघालं. त्यांना अशा प्रकारे या ठिकाणी त्याची शिक्षा भोगावं लागलं आणि म्हणून मार्गीला कपट केल्यावर मी वाचू शकत नाही असा विचार काढणे मनामध्ये करू खाऊन जेवून घरले आयुष्य मांडिले सहस्रार्जुने सांडू हस्त पाद छेदने शेती प्राण्यांनी मा सहस्रार्जुनाने केस केले आणि खाऊन घेऊन संतांच्या आश्रमामध्ये ऋषीच्या जवळ काम धरू काही अशा प्रकारे या ठिकाणी संजयच्या महाराजाच्या अशा प्रकारे मार्केटच्या घरामध्ये सोबत नाही. सहस्रार्जुना